राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची हवामान अपडेट समोर आली आहे। उन्हाच्या तीव्र झळांनंतर आता दिलासा देणारी बातमी। महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 18 ते एप्रिल 20 दरम्यान राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। तसेच विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रचंड उष्णतेची लाट जाणवत होती। विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पुणे परिसरात नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता। येलो अलर्ट जिल्हे। हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे। एप्रिल 18 सोलापूर, धाराशिव एप्रिल 19 सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड एप्रिल 20, अहिल्यानगर, पुणे, सातारा, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, नांदेड या भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। दरम्यान पावसासोबतच उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे। एप्रिल 18 रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये तर एप्रिल 19 रोजी विदर्भात उष्णतेची लाट जाणवू शकते। हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांच्या मते 18 एप्रिलच्या संध्याकाळपासून पावसाची सुरुवात होऊ शकते। 19 आणि 20 एप्रिलला पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। पुण्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहून हलका पाऊस पडू शकतो, तर 20 एप्रिलच्या सुमारास मुंबईतही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। तर अशा प्रकारे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे। तुमच्या भागात पाऊस येणार आहे का? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।